की आजच्या ज्या दिवसाचा कामकाजाचा क्रम आपण इथे दर्शवलेला आहे त्यामध्ये 6व्या क्रमांकामध्ये काही शासकीय विधेयके दाखवलेली आहेत. अध्यक्ष महोदय, आपण आमच्या अधिकाराचं संरक्षण करण्याकरता आपण तिथं स्थानापन्न आहात. आज शासनानं 6व्या क्रमांकामध्ये दोन विधेयक आहेत, पण एक विधेयक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हे दाखवलेलं आहे. पुनर्स्थापनार्थ आहे, काय हरकत नाही, आपल्याला विधेयक मांडायचा अधिकार आहे. पण लगेच आपण ते विधेयक पास करणार आहे. आणि अध्यक्ष महोदय, अजूनही त्या विधेयकाची प्रत पिजन होलमध्ये ठेवलेली नाही. महाराष्ट्राचं त्याचे इतकं महत्वाचं विधेयक आहे. आज या जनसुरक्षा कायद्याखाली तुम्ही कुणालाही उद्या अरेस्ट करू शकणार आहे. आणि हा असा लपून छपून कायदा आणायचा चाललेला आहे. आपण आमच्या अधिकाराचं संरक्षण करावं ही आमची विनंती आहे. आज काय अर्जन्सी आहे एवढी? अजून तुम्ही बिल छापलेलं पण नाही. कदाचित मंत्री महोदयांना पण माहित नाही काय बिल आहे ते. कॅबिनेटमध्ये चर्चा झाली की मला माहिती नाही. पण ते बिल तुम्ही अजून पिजन हॉलमध्ये टाकलेलं नाही. आणि ते बिल आपण ते ले करणार आहे का हरकत नाही, पुनर्स्थापनार्थ करणार आहे का हरकत नाही. मला वाचायला मिळेल. 4 दिवसाचा अवधी दिला पाहिजे. आपण ठीक आहे 1 दिवसाचा दिला पाहिजे, पण लगेच तुम्ही पास करणार आहे. आपण याला परवानगी कशी दिली? केलं पाहिजे. सन्मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेब या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. या राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना हे अवगत करायची मी तर खरंच गरज नाही. कारण आपण मुख्यमंत्री असतानाही मी आपल्याला प्रेसिडेंट दाखवतो जेव्हा आपण इंट्रोडक्शन आणि कन्सिडरेशन एकाच दिवशी घेतलेले आहेत. 123 नियम आपण वाचून बघावा. त्याच्यात आपण सस्पेन्शन ऑफ रूलची प्रोव्हिजन आहे ज्याच्यात आपण एकाच दिवशी कन्सिडरेशन आणि इंट्रोडक्शन घेऊ शकतो. त्यामुळे याच्यात कुठची अनियमितता नाहीये. त्या कायद्यामुळे आज आपण पास केला तर कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही व्यक्तीबद्दल कुणाला अर्बन नक्सल म्हणून शासन यामध्ये अडचणी आणू शकेल, तुरुंगात टाकू शकेल. निवडणुकीची ही तयारी आहे, पूर्व तयारी आहे. आणि हा कायदा आम्हाला किमान मी आपल्याला म्हणणं मान्य करतो की त्या दिवशी आपल्याला अगदी विशेष परिस्थिती असेल तर करता येईल, पण निदान बिल वितरित तरी करा ना. मान्य आहे. काय बिल ते करा. जोपर्यंत ते बिल वितरित होत या संदर्भात हा स्थगित करावा. आठवक बिलाची कॉपी आपल्याला त्वरित मिळण्यास जर पिजन बॉक्स मध्ये नसेल तर ती त्वरित आपल्यापर्यंत पोहोचण्याची सोय केली जाईल.